तर आता अशी एक बातमी समोर येते 2019 मध्ये सुद्धा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नोटीस बजावण्यात आली होती। पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी ही नोटीस बजावलेली होती। अटी शर्तींचं उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आलेली होती। जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ही नोटीस बजावलेली होती। तर 2019 मध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नोटीस बजावण्यात आलेली होती। जिल्हाधिकाऱ्यांकडून ही नोटीस बजावण्यात आल्याची बातमी समोर येते। तत्कालीन पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडून ही नोटीस बजावण्यात आलेली होती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।